अरावली पर्वत शृंखला केवळ दगडांनी बनलेला पहाड नाही. 700 किमी लांब असलेल्या या पर्वतांनी थार वाळवंटाला पुढे सरकू दिले नाही. ही पर्वत रांग नसती तर दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशातील काही भाग वाळवंट झाले असते. वायू प्रदूषण टोकावर गेले. त्यामुळेच अरावली पर्वत रांगांना वाचवण्यासाठी सामान्य माणूस रस्त्यावर उतरला होता. काहीचा असाच प्रकार चंद्रपुरात होत आहे. येथे मांसाऐवजी वन्यजीव आहेत. या मुक्या प्राण्यांच्या जीवावर उठलेल्या संकटाची त्यांना कल्पना सुद्धा नाही. असेलच तर ते विरोध करू शकत नाही. केलाच तर त्यांची भाषा कुणाला कळेल? हा खरा प्रश्न आहे. पर्यावरणाचा ऱ्हास यालाच विकासाची पहिली पायरी समजलं तर याचा आता गांभीर्याने विचार करायला हवा. चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा नव्हे, आता सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेला आणि सोबतच वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मनुष्यहानी होणारा जिल्हा म्हणून आता नावारूपास येऊ लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एक पालक म्हणून सरकारचं या चंद्रपूर जिल्ह्याकडे लक्ष अशा पद्धतीचं पाहिजे की हा संघर्ष कमी झाला पाहिजे. दिवसागणिक जे जंगलव्याप्त गावात, जंगलालगतच्या गावात आहे, आदिवासी आहे, शेतकरी आहे, हे सर्व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावत आहे. तर या वाघ मानव संघर्ष निवारणाच्या दृष्टीने उपाययोजना अपेक्षित आहे. परंतु आज ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तडोदी वन परिक्षेत्रा अंतर्गत येणारं लोहार डोंगरी हा लोहखान पट्टा या ठिकाणी एका खाजगी कंपनीला देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी जर हे उत्खनन झालं तर निश्चितच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जाणारे जे भ्रमण मार्ग आहे त्या भ्रमण मार्गामध्ये ही लोहखान झाल्यामुळे निश्चितच वाघाच्या स्थलांतरणावर परिणाम पडणार आहे. जर आपण भौगोलिकदृष्ट्या ब्रह्मपुरी वन विभागाचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे 650 गावं आहेत आणि 650 पैकी 350 ही गावं एक तर जंगल व्याप्त आहे किंवा जंगलालगत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ताडोबा सारखं जे जंगल आहे ते सलग नाहीये, तर ब्रह्मपुरी वन विभागातलं जंगल हे स्कॅटर्ड आहे. त्याच्यामुळे या तुकड्या तुकड्यात विभागलेल्या जंगलामुळे वाघाची घनता सर्वाधिक असल्यामुळे नागरिकांची पण घनता, गावांची घनता सर्वाधिक असल्यामुळे इथे वाघ मानव संघर्ष तीव्र आहे. मागल्याच वर्षी याच एकाच पट्ट्यामध्ये 18 लोक मारली गेली. सध्याचे सरकार झाडांची कत्तल, पहाड खोदण्यावर अधिक भर देऊ लागले आहे. अरवाली पर्वत शृंखला असो की सुरजागड याला स्थानिकांनी प्रखर विरोध केला होता. या विरोधाला सरकारने गंभीरतेने कधीच घेतले नाही. सुरजागड खान उभी राहिली. हे म्हणता येईल की या खाणीने काही हातांना रोजगार दिला, हे खरं आहे. त्यासोबतच या खाणीमुळे अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून उठलेला आवाज हरवला. दुसऱ्या शब्दात म्हणता येईल आवाज दडपला गेला. आता चंद्रपुरातून सरकार विरोधी सूर उमटू लागला आहे. कारण ठरली जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लोहार डोंगरी गावाजवळ होणारी प्रस्तावित लोहखान. जर ही खाण झाली तर फारच थोड्या हातांना रोजगार मिळेल, मात्र निसर्गाची मोठी हानी ठरलेलीच. यात तीळ मात्र शंका नाही. वन्यजीव बेघर होतील, मात्र यांची चिंता कुणाला पडली आहे? जे वृक्ष आपल्या ऑक्सिजन देतात त्या वृक्षावर सहजपणे आपण कुऱ्हाड चालवत असतो. ती खरं तर मानवाची क्रूरता आहे. ज्या वाघामुळे चंद्रपूरची ओळख साता समुद्र पार गेली, तेच वाघ आज संकटात आहे. यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं? केवळ वाघच नाही, मानवाने केलेल्या चुकामुळे वाघ मानव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात टोकाला पोहोचला आहे. यावर प्रभावी उपाययोजना व्हायला हवी होती. तसे न होता वाघ वन्यजीवांचा आवास असलेले जंगल नष्ट करण्याची अघोरी कृती आपण करीत आहोत. लोहार डोंगरी येथे मोठ्या प्रमाणात लोह खनिज आहे, हे खरे. दुसरीकडे ही डोंगरी वन्यजीवांचे सुरक्षित आवास सुद्धा आहे. त्याचे काय? या मुक्या प्राण्यांना हक्काची जागा नसेल तर ते गावाकडे येतीलच आणि मग संघर्ष ठरलेला आहे. या संघर्षात मानव आणि वन्यजीव या दोघांचे सुद्धा बळी जातात. अशा डोंगरीवर केवळ दगड नसतात, असते हिरवं रान, ज्याला निर्माण करायला निसर्गाला शेकडो वर्ष लागतात. यांच्यावर कुऱ्हाड उचलणे म्हणजे येणाऱ्या मानवी पिढीच्या आयुष्यातील अनेक वर्ष गिळंकृत करण्यासारखे आहे. याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 47 लोक मारली गेलेली आहे.
अशा परिस्थितीमध्ये जर इथं हा खाण प्रकल्प झाला तर निश्चितच याच्यामध्ये संख्येमध्ये वाढ होणार आहे. वाघ मानव संघर्ष निश्चितच वाढणार आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लोह खाण काय असू शकते, त्याचे परिणाम आपल्या निसर्गावर आणि अवतीभोवतीच्या परिसरावर कशा पद्धतीने होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ताजे उदाहरण सुरजागड प्रकल्पाच्या माध्यमाने आपण बघतोय. या जंगलातून निघणारे जे काही नैसर्गिक स्त्रोत आहे, पाण्याचे प्रवाह आहे, ते सुद्धा लाल झालेले आहे. एकंदरीत याच्यामधून जे ट्रान्सपोर्टिंग अवतीभोवती होणार आहे, त्यामुळे ह्या संपूर्ण जैवविविधतेवर या ठिकाणी होणार आहे आणि यातून सर्व नागरिक होरपळून निघणार आहे. एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला, व्याघ्र संवर्धनाच्या बाबतीत विचार केला, तर हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने घेतले जिल्ह्याला हिरवी झेंडी याला तुरंत वापस घ्यायला पाहिजे आणि हा प्रकल्प राज्य सरकारने चंद्रपूरकरांच्या हिताच्या दृष्टीनं आणि येथील व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीनं हा निर्णय मागे घेतला पाहिजे. यासाठी पुढच्या काळामध्ये जर गरज पडली तर इकोप्रो तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात येत आहे.